बोलूया आज परमेश्वर पुन्हा माझी भेट घेणार आहे, तो मला शिकवणार आहे, मला तुझी आराधना कशी करायची आहे, कारण तुझ्या आराधनेसाठी तू मला निर्माण केले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आजचा विषय आहे आराधना, आणि आराधना कशी केली पाहिजे हे आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण योहान या प्रकारे म्हणतो का ज्यावेळेस मी स्वर्गामध्ये गेलो, मी एक शब्द ऐकला. मी काय ऐकलं? एक शब्द ऐकला, आणि तो शब्द होता हालेलुया. काय शब्द होता? हालेलुया. हालेलुया. हालेलुया म्हणजे परमेश्वराची स्तुती असो. आणि मग तो म्हणतो का मी शब्द ऐकला पवित्र पवित्र, म्हणजे स्वर्गात सतत देवाची आराधना चालू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्हाला हे माहिती आहे पुष्कळ आराधक पडलेले आहेत, स्वर्गातले पुष्कळ आराधक पडलेले आहेत, आणि म्हणून त्या आराधकाची जागा कशी आहे? खाली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आराधकाची जागा कशी आहे? रिकामी आहे. कारण सैतान जो पहिले लुसिफर होता, कोण होता? लुसिफर होता, देवाचा आराधक होता. तो आराधक पडला, पुष्कळ लोकांना घेऊन पडला, आणि म्हणून तो 1/3 जागा कशी आहे? खाली आहे. आणि देवाची इच्छा आहे की त्या जागेत आम्हाला ठेवून प्रभूला आपला गौरव करून घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून शमूनी स्त्रीला येशू असं म्हणतो का परमेश्वर अशा लोकांना शोधत आहे जे आत्म्यातून आणि खरेपणातून देवाची आराधना करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज देवाची आराधना कशी करायची, त्या आराधनेचा स्टँडर्ड कसा असावा हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आता पुष्कळ जण आम्ही दूध पिणारे नाही, आम्ही जेवण जेवणारे आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आमचा पण आता स्टँडर्ड हळूहळू थोडासा वाढला पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? नवीन होतो, प्रभू सगळं मॅनेज करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जसं जसं तुम्ही वाष्टामध्ये वाढत जाता, तुमचा पण जो लेवल आहे देवाच्या आराधनेचा, तो लेवल तुम्ही वाढवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण म्हणतो का आराधनेत सुटका आहे. आराधनेत काय आहे? सुटका आहे. आणि बायबल पण सांगतं का आराधनेत ते सामर्थ्य आहे. आणि जर आराधना त्याप्रमाणे होईल ज्याप्रमाणे परमेश्वर बोलतो, त्याच आराधनेत त्याला त्या क्षणी परमेश्वर स्पर्श करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं रुटीन नाहीये की आराधना होईल, मग वचन होईल, मग शेवटची प्रार्थना होईल, मग कोणीतरी तुमच्या डोक्यावर हात ठेवल आणि मगच तुम्हाला बरं वाटत. जर तुम्हाला आराधना काय कळली, तर मी म्हणतो का शेवटच्या प्रार्थनेची वाट तुम्हाला बघावी लागणार नाही. त्याच आराधनेत देवाचा आत्मा तुम्हाला असं स्पर्श करेल का तुम्हाला त्या क्षणी तुमच्या त्रासातून तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला देईल आणि तुमचे मार्ग तो मोकळे करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर असं नाहीये की आम्हाला वाटतं का चला संदेश अगोदर गाणे घ्यावं लागतात. कशा अगोदर? संदेश अगोदर नाही. त्या आराधनेचं एक महत्व आहे, ती आराधनाचं एक रेंज आहे, ते आम्हाला आज परमेश्वर शिकवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया यशाया 43 अध्याय आणि 7 वचन. ज्या प्रत्येकाला माझे नाव ठेवलेले आहे आणि ज्याला मी आपल्या महिम्यासाठी अस्तित्वात आणले आहे. बायबल सांगतं ज्या प्रत्येकाला मी माझं काय दिलेलं आहे? नाव दिलेलं आहे. नाव दिलेलं आहे, आणि त्याला मी माझ्या महिमेसाठी काय केलेलं आहे? अस्तित्वात आणले आहे. म्हणजे आमचं अस्तित्वात येण्याचं कारण एकच आहे, आमच्याद्वारे देवाचा काय व्हावा? महिमा व्हावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिलं बायबल मध्ये Yes. ज्या प्रत्येकाला माझं नाव दिलंय किंवा नाव ठेवण्यात आलेलं आहे, त्याला मी माझ्या महिमेसाठी निर्माण केलेलं आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आमच्या जीवनाचा उद्देश फक्त कुटुंब नाही चर्च. आमच्या जीवनाचा उद्देश आहे का परमेश्वराचा महिमा करावा, आणि त्याच उद्देशासाठी प्रभूने आम्हाला जन्म दिलेला आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देवाची इच्छा आहे का आपण देवाची महिमा केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का जुन्या करारामध्ये याजक असायचा. कोण असायचा? याजक. तो परमेश्वराच्या मंदिरात जाऊन देवाची काय करायचा? आराधना करायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण देवाची आराधना करायचा? याजक. प्लीज बोला कोण? याजक. ओके, थोड्या एक समजण्यासाठी हे मंदिर आहे, बरोबर आहे, सभास्थान आहे, पण याला आपण मंदिर म्हणत. ठीक आहे. इथं पडदा आहे, इथं काय आहे? पडदा आहे. त्याच्या मागे परमपवित्र स्थान असायचं, आणि ते एक वेदी असायची. काय असायची? वेदी. त्या मंदिरात 2 वेद्या असायच्या. किती वेद्या? 2 वेदी. एक वेदीवर अर्पण द्यायचे. काय द्यायचे? अर्पण. म्हणजे जेही पाप प्राश्चित्तीसाठी अर्पण असायचं ते अर्पण बाहेर कापायचे, परंतु आतमधल्या वेदीमध्ये याजक यायचा आणि धूप जाळायचा.
याजक येऊन काय जाळायचा, धूप जाळायचा. असं ती विधी असायची. हे जे पुलपीठ तुम्ही पाहताय अशी ती काय असायची, विधी असायची. विधी असायची. आणि त्याच्यावर येऊन तो काय जाळायचा, धूप जाळायचा. आणि तो त्याच्यातला जो सुवास आहे तो कोणाला जायचा, परमेश्वराला. Praise the Lord. हालेलुया. मग ती परमेश्वराची आराधना आहे, प्रभूची काय आहे, आराधना आहे. आराधना आहे. आणि ती आराधना कोण करायचा, याजक करायचा. हा याजकाला परवानगी होती, असं दुसरं कोणी जाऊ शकत नव्हतं. फक्त याजकच होता का त्या स्थानामध्ये जाऊन ते देऊन प्रभूला काय द्यायचा, आराधना द्यायचा. Praise the Lord. हालेलुया. मग त्या प्रकारे आज देव म्हणतो की तुम्ही माझे याजक आहात. Yes. Praise the Lord. हालेलुया. 5व्या ठिकाणी पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय आणि 9वं वचन. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक वर्ग. ओके, कोण आहोत आपण, राजकीय याजक वर्ग. हा म्हणजे जुन्या करारामध्ये याजक असायचा. कोण असायचा, याजक. तो मंदिराच्या आत जायचा. परंतु आज आम्ही देवाचे कोण आहोत, याजक आहोत. आहोत याजक. Yes. झाला तुमचा बाप्तिस्मा, प्लीज बोला, झाला तुमचा बाप्तिस्मा. झाला. मग तुम्ही कोण आहात, याजक आहोत. प्लीज बोला सगळे, कोण आहात, याजक. मग याजकाचं कामच आहे का देवाला आराधना करायची. येस येस. Praise the Lord. हालेलुया. याजकचा होता हा प्रभूने आपल्या सेवेसाठी ठेवला होता. Praise the Lord. हालेलुया. आणि त्याचं कामच आहे का त्यांनी प्रभूची महिमा केली पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मग ती महिमा कशी करायची हे पण प्रभूने ठरवलं. Praise the Lord. हालेलुया. समजून घ्या खूप केअरफुली का प्रभूला तर महिमा पाहिजे, पण ती महिमा कशी करायची हे आपण ठरवायचं नाही. ती महिमा कशी द्यायची हे पण देवाने ठरवलं. येस. Praise the Lord. हालेलुया. समजतं प्रत्येकाला देवाला काय द्यायचंय, महिमा द्यायची. मग ती महिमा कोण ठरवणार, आपण का देव, देव ठरवतो. देवाने ठरवलं. तुम्ही ठरवलं, देवाने ठरवलं. सुरुवातीला आपण देतो, पण ते म्हणतो का असा महिमा दे का मला तुला कळलं पाहिजे का माझा एक स्टँडर्ड आहे, येस. माझा एक दर्जा आहे, आणि तुझी आराधना पण त्याच दर्जाची पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. कळतंय प्लीज तुम्हाला मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतो. एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असेल आणि तुम्ही त्याच्या समोर कसंही जाऊन वागता का, नाही. तुम्ही समोर कसं वागता, नम्र. त्याला शोभेल तसं, त्याचा आदर होईल तसं. त्याच्या गळ्यात हात टाकणार का असा लगेच, नाही. समोर आपण असं असतो, असं असतो, असं असतो. Praise the Lord. हालेलुया. एक क्वालिटीने त्याचा आदर आपण करतो. येस. Praise the Lord. हालेलुया. मग आपला पण परमेश्वर असा कोणी जनरल नाहीये, त्याचं नाव आपण जनरली घेतो, पण त्याचा एक रेंज आहे, त्याचा एक दर्जा आहे, आणि त्या दर्जाने त्याला महिमा आपण दिला पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. देव स्वतःला नम्र लीन करतो, देव स्वतःला आपल्यासाठी सेवक पण करतो, तो स्वतःला सिंपल करतो. याचा अर्थ आपण त्याचा गैरफायदा नाही घ्यायचा, आपण त्याची रिस्पेक्ट त्याला त्याच वेळी द्यायची. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय, येस. आपल्या स्वतःला सिंपल केलं. कसं केलं, सिंपल केलंय. मग लगेच त्याच्या डोक्यावर हात नाही ठेवायचा आपण. Praise the Lord. हालेलुया. तो जरी स्वतःला नम्र लीन करतो, पण तो खरोखर आदर युक्त आहे, आणि त्याला आपण त्याचप्रमाणे आदर दिला पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. त्याला कॅज्युअली घेऊ नका, त्याला इझिली घेऊ नका. तो इझिलीच आहे, पण त्याची इच्छा आहे की आपण त्याला आत्म्यातून रिस्पेक्ट दिला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. मग मी सांगितलं का जुन्या करारामध्ये मंदिरात जाऊन पुढे जाऊन मंदिरामध्ये मंदिराची आराधना कशी असावी त्यांनी त्याची एक सूची तयार केली. Praise the Lord. हालेलुया. आणि त्यांनी सांगितलं का ह्याच दर्जेने माझी आराधना झाली झाली पाहिजे. पाहिजे. कोणती आराधना, मंदिराची. Praise the Lord. हालेलुया. कोणती आराधना, मंदिराची. हा मंदिराची आराधनेचं एक रेंज आहे, आणि त्याच रेंजने प्रभूची महिमा झाली पाहिजे. वाचूया का कशा प्रकारे त्यांनी ती आराधना ठरवली. निर्गम 30 अध्याय काढलं सर्वांनी, निर्गम 30 अध्याय काढला. ओके, त्याच्यावरती शीर्षक वाचतील पहिले. धूप वेदी. हा, कोणती वेदी, धूप वेदी. 2 वेदी आहेत. किती वेदी आहेत, 2 वेद्या. एक बाहेर आहे, त्याच्यावर अर्पण कापायचे. काय कापायचे, अर्पण कापायचे. आणि आतमधली जी वेदी होती त्याच्यावर विस्तू असायचा, आणि त्याच्यामध्ये ते धूप टाकायचे. काय टाकायचे, धूप टाकायचे. आणि ती आराधना कोणाला जायची, परमेश्वराला. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे धूप जळतं, त्याच्यातून असा धूर निघतो, त्याच्यातून सुंदरसा असा सुवास निघतो. सुवास निघतो, आणि तो कोणाकडे जातो, परमेश्वराकडे. ती आराधना आहे. काय आहे, आराधना आहे. मग तिचा एक स्टँडर्ड आहे. काय आहे तिचा एक स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड आहे. वाचूया का प्रभूने कशी आराधना करायला लावली, मंदिराची आराधना. कोणती आराधना, मंदिराची. वाचूया ठिकाणी पहिलं वचन. आणि तू धूप जाळण्यासाठी विधी कर, तू ती बाबूळ लाकडाची कर. Praise the Lord. हालेलुया. पहा का ती वेदी कशी असावी त्याचं वर्णन पण प्रभूने केलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. समज त्या ठिकाणी वाचूया आता 7वं वचन. आणि अहरोनाने तिच्यावर सुगंधी द्रव्याचा धूप जाळावा. रोज सकाळी तो दिव्यांची तेलवात करतो, तेव्हा त्याने तो जाळावा. Praise the Lord. हालेलुया. कोणतं धूप जाळायचंय, सुगंधी द्रव्याचा. हा, आणि किती वेळेस, सकाळी, रोज सकाळी. हा, पुन्हा वाचा पूर्ण प्रॉपर. आणि अहरोनाने तिच्यावर सुगंधी द्रव्यांचा धूप जाळावा.
रोज सकाळी तो दिव्यांची तेलवात करतो तेव्हा त्याने तो जाळावा. 8वं वचन. आणि संध्याकाळी अहरोन दिवे लावतो तेव्हा त्याने तो जाळावा. Praise the Lord. हालेलुया. किती वेळेस? 2 वेळेस हा 2 वेळेस. याच्याकडे जाऊन काय जाळायचंय? धूप जाळायचा. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? परमेश्वरने ठरवलं का आराधना किती वेळेस द्यायची? 2 वेळेस. कोणती आराधना? मंदिराची. रिस्पॉन्स द्या. कोणती आराधना? मंदिराची. मंदिराची आराधना 2 वेळेस करायची हे प्रभूने ठरवलेलं होतं. Praise the Lord. हालेलुया. धूप पण कसं पाहिजे हे पण प्रभूने काय केलेलं आहे? ठरवलेलं आहे. सांगितलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. सुगंधी धूप. कोणतं धूप? सुगंधी. Praise the Lord. हालेलुया. 9वं वचन वाचूया. तिच्यावर निराळा धूप किंवा होमार्पण किंवा अन्नार्पण अर्पू नका. Praise the Lord. हालेलुया. काय लिहिलंय चर्च? निराळा धूप किंवा होमार्पण किंवा अन्नार्पण अर्पू नका. जे धूप मी सांगितलंय त्याचप्रमाणे ते जळलं पाहिजे. Yes. तुमच्या मनाने तुम्ही धूप जाळायचं नाही. Praise the Lord. हालेलुया. 5व्या ठिकाणी आपण इथं हात ठेवायचं, पुन्हा यायचंय. इथं आपण 22 वाचताय आणि 29 वचन वाचूया. त्यात तुमचा स्वीकार करण्यात यावा म्हणून तुम्ही गुरातला किंवा मेंढरातला किंवा शेरडातला निर्दोष नर अर्पावा. Praise the Lord. हालेलुया. पुन्हा वाचा. त्यात तुमचा स्वीकार करण्यात यावा. बस बायबल सांगतं का तुम्ही जे काही करणार आहे त्याचा स्वीकार झाला पाहिजे. Yes, yes. काय झाला पाहिजे? स्वीकार झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही जी आराधना देवाला देणार आहे ती आराधना काय झाली पाहिजे? स्वीकारली गेली पाहिजे. कारण जर आराधना स्वीकार होईल तरच देवाचा महिमा तुम्हाला पाहायला मिळणार. Yes, yes. तरच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येईल, तरच तुम्हाला सुटका मिळणार, तरच तुमचे बंधन तुटतील. पण देवाच्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याची आराधना करणार नाही तर परमेश्वर तुम्हाला प्रगट होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. कळत्या ठिकाणी Yes. पुन्हा येऊ निर्गम 30 अध्याय आणि 6वं वचन. आणि साक्षीच्या कोशाजवळच्या पडद्यासमोर साक्षी लेखावर असलेल्या दयासनासमोर तू ती ठेव, तेथे मी तुला समक्ष भेटेन. हा पुन्हा वाचा. आणि साक्षीच्या कोशाजवळच्या पडद्यासमोर साक्षी लेखावर असलेल्या दयासनासमोर तू ती ठेव, तेथे मी तुला समक्ष भेटेन. कोण भेटणार? परमेश्वर. कधी? Okay, सगळे लक्ष द्या इकडे. प्लीज इकडे लक्ष द्या. देवाने आराधना सांगितली, त्याने सांगितलं किती वेळ? 2 वेळेस. हा धूप जे मी सांगतो त्याचप्रमाणे पाहिजे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. निराळं धूप नको. नकोय. त्याची शुद्धता टिकून ठेवणे गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. आणि ज्यावेळेस तू धूप जाशील त्यावेळेस कोण भेटणार? परमेश्वर भेटणार. लिहिलं इथं. येस. 6व्या वचनामध्ये असं लिहिलंय का ज्यावेळेस तू तसं करशील त्यावेळेस मी तुला काय होणार? समक्ष येऊन भेटणार. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे आराधना ज्यावेळेस तुम्ही देवाच्या स्टँडर्ड नुसार करताल, देवाने ठरवलं त्याप्रमाणे करताल, तर त्या आराधनेत खरोखर देवाचा आत्मा तुम्हाला भेटणार, तुम्हाला स्पर्श करणार. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? म्हणजे परमेश्वर इथे एक दर्जा तयार करत आहे, एक स्टँडर्ड तयार करत आहे. आणि देवाची इच्छा आहे का मनाने करू नका, परंतु मी ज्या दर्जाने आराधना ठरवली त्याच दर्जाने तुम्ही मला महिमा दिला पाहिजे. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. आणि जर तसं करणार नाही तर देवाचा आत्मा तुम्हाला भेटणार नाही, किंवा देव त्या आराधनेत तुम्हाला स्पर्श करणार नाही, किंवा देव तुमच्या त्या आराधनेत मार्ग मोकळे करणार नाही. Praise the Lord. हालेलुया. परंतु जर त्या लेवलनी, ज्या लेवलनी परमेश्वर आम्हाला सांगतो त्या लेवलनी आम्ही देवाची महिमा केली तर खरोखर देवाचा आत्मा आम्हाला स्पर्श करणार. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. इथपर्यंत कळतं? कारण दर्जा आहे देवाचा. काय एक दर्जा आहे. मी सांगितलं का आपला पण एक दर्जा आहे. आपण कपडे कसे घालतो आपला एक लेवल आहे, आपण कसं जेवतो त्याचा पण काय आहे? एक लेवल आहे. दर्जा आहे. आणि त्या दर्जेनेच आपण जेवण जेवतो किंवा राहतो, किंवा त्या दर्जाचे अनेकदा आपण मित्र परिवार बनतो. येस. Praise the Lord. हालेलुया. समजतोय? एक लेवल ठरवली आपण. काय ठरवली? लेवल आणि ठरवली. त्याच लेवल मध्ये आपण राहतो. Praise the Lord. हालेलुया. त्याच प्रकारे देवाची एक लेवल आहे आणि त्याच लेवल मध्ये देवाला महिमा दिली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. ओके, एक साधं उदाहरण घेतो कुत्र्यांचं. साधे कुत्रे आपण पाहिले ते पुढे राहतात. कुणाकडे इंग्लिश कुत्रे असतील मग त्यांना आता या उन्हाळ्यामध्ये कूलर लागतं. काय लागतं? कूलर लागतो. त्यांना कूलर लागतं, त्यांना एसी लागतं. म्हणजे त्याचा एक दर्जा आहे. त्याचा काय एक दर्जा आहे. दर्जा आहे आणि त्याला त्याच दर्जाने ठेवावं लागतं. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. तर मग परमेश्वर काय प्रगट करत आहे? माणसाचा दर्जा आहे, जनावरांचा एक दर्जा आहे. अरे मी तर निर्माण करता परमेश्वर आहे. मग हालेलुया. तुम्हाला असं कसं समजतं? Praise the Lord. हालेलुया. मग देवाला आपण देवाच्या दर्जेनेच आपण देवाची महिमा दिली पाहिजे. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून ज्या वेळेस धूप जाळायला लावलं तो म्हणला का आपल्या मनाने करू नको, मी तुला सांगतो कशी माझी महिमा करायची. आणि ज्या तू तसं करशील त्यावेळेस तुझी आराधना मान्य होईल आणि त्या आराधनेत देव तुला भेटणार. येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज तुला कळतंय? म्हणून बेसिक का आराधनेच्या पूर्वी आपण आराधनेमध्ये पाहिजे. येस.
Praise the Lord. हालेलुया. कारण जर देवाला आराधना द्यायची, कुणाला आराधना द्यायची? देवाला मग द्यायची. बायबल सांगतं की त्यांनी सांगितलं मी वेळ ठरवली मंदिरात जी आराधना करायची. काय ठरवली त्यांनी? वेळ ठरवली. एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. म्हणजे आपल्या पण आराधनेचा एक वेळ आहे आणि त्या वेळेतच आपण देवाला महिमा दिली पाहिजे. Yes, yes. कोणती आराधना? मंदिराची. मंदिराची. कोणती आराधना? मंदिराची आराधना. आपण आपल्या वेळेने येऊन देवाचा महिमा करतो. चला चालत्या पंगत मध्ये घेऊ बसून, तसं नाही जमत चर्च. Praise the Lord. हालेलुया. देवानी आपला एक स्टँडर्ड ठरवलाय, देवानी आपली एक वेळ ठरवली आणि देवाची इच्छा आहे का त्या मंडळीत त्या समय देवाला तो महिमा मिळाला पाहिजे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? वेळ ठरवला, कोणी ठरवला? देवाने. देवाने सांगितलं एकदा सकाळी एकदा संध्याकाळी. मंदिरातली आराधना. कोणती आराधना? मंदिरातली आणि आपण आज आराधना. मंदिरातल्या आराधनेबद्दल बोलतोय का मंदिराचा एक समय आणि त्या समयामध्ये तुम्ही आले पाहिजे आणि त्या समयात तुम्ही देवाला महिमा दिला पाहिजे. Yes. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आपल्या मनाला येईल आपण त्यावेळेस येतो आणि त्या महिमेत जॉईंट होतो. परमेश्वराला कदाचित तो लेवल पसंत नाही ज्याप्रमाणे आपण ते करतो. Praise the Lord. हालेलुया. जर आम्हाला आत्म्यात वाढायचं आणि देवाकडून भरपूर अपेक्षा आहे का देवा असं कर, देवा तसं कर, देवा हा यूज कर, ते म्हणतो पहिले महिमा तर द्यायचं शिक. Yes. Praise the Lord. हालेलुया. काय शिकता आलं पाहिजे? महिमा देता आली महिमा. पाहिजे. आणि महिमा देण्यासाठी तुम्ही वेळेच्या अगोदर पाहिजे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगतं का जखरिया जो योहान बाप्तिस्मकांचा वडील होता, हा याजक होता. कोण होता? याजक होता. याजक होता. आणि असं लिहिलंय त्याचा समय आला. त्याचा काय आला? समय आला. समय आला देवाला धूप जाळण्याचा, म्हणजे देवाची महिमा करण्याचा. आणि तो दुसऱ्या गावी राहायचा, पण तो दुसऱ्या गावाहूनही तो यरुशलेम मध्ये प्रथम किंवा लवकर येतो. एकूण वेळेवर देवाची काय करणार? महिमा करणार. 5व्या ठिकाणी आपण वेळेबद्दल काढू. या ठिकाणी आपण लूक 1 अध्याय 23 वचन. मग असे झाले की त्याच्या सेवेचे दिवस भरून आल्यावर तो आपल्या घरी गेला. हा सर्वांनी काढलं. हा पुढे वाचूया. मग असे झाले की त्याच्या सेवेचे दिवस भरून झाल्यावर तो आपल्या घरी गेला. हा लक्षपूर्वक आहे का? सेवेचे दिवस झाल्यानंतर जखरिया कुठे गेला? आपल्या घरी गेला. म्हणजे जखरिया यरुशलेम मध्ये राहत नव्हता. परंतु असं होतं जर तुम्ही ते पुस्तक वाचलं तर जे याजक होते प्रत्येकाला एक नेमून दिलेला वेळ होता. कधी कोण जाऊन देवाची काय करणार? आराधना करणार. आणि मग जखरिया जरी दुसऱ्या गावाला असेल, पण जर त्याला कळलं का आज आराधनेचा माझा नंबर आहे, तर त्याला त्या समयाच्या पूर्वी त्या गावात यायचं, स्वतःला तयार करायचं, जेणेकरून योग्य समय तो देवाची महिमा करणार. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय जकरिया यरुशलेम मध्ये राहत नव्हता, परंतु ज्यावेळेस तो मंदिरात गेला तो समयाच्या पूर्वीच त्या गावामध्ये आला, जेणेकरून योग्य समय तो कुठे जाणार? देवाच्या मंदिरामध्ये. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय ज्यावेळेस याजक मंदिरात जाईल, मंदिरामध्ये असंच तोंड घेऊन जाता नव्हतं येत. मंदिरात जाण्या अगोदर ते आपले वस्त्र घालायचे. काय घालायचे? आपले वस्त्र घालायचे. वस्त्र घालायचे, स्वतःला तयार करायचे, जेणेकरून आतमध्ये जी पवित्रता आहे तिला त्याचप्रमाणे दर्जा दिला पाहिजे. कारण अयोग्य प्रकारे जर मंदिरात गेलं तर माणूस मरून जायचा. माणूस काय व्हायचा? मरून जायचा. हा मंदिराचा नियम इतका स्ट्रिक्ट होता. अयोग्य प्रकारे कोणी शिरला मंदिरात, जागेच भस्म होऊन जायचा. Praise the Lord. हालेलुया. म्हणून तो समयाच्या पूर्वी येऊन स्वतःला काय करायचा? शुद्ध करायचा. हा शुद्ध करायचा, तयार करायचा. काय करायचा? तयार म्हणजे करायचा. काय? वस्त्र घालायचे. ते वस्त्र सगळे काय करायचे? घालायचे प्रॉपरली. असं पटापट काही गवाळ्यासारखे घालून जमणार नाही. ज्याप्रमाणे प्रभूने वस्त्र ठरवले त्याप्रमाणे ते वस्त्र घालायचे आणि त्या लेवलनी तयारी करून मग पुढे जायचं मंदिरामध्ये. Praise the Lord. हालेलुया. आणि आतमध्ये कोणाला भेटणार आहे? परमेश्वराला. Praise the Lord. हालेलुया. मग अयोग्य प्रकारे तिथं जाता येत नाही. तुम्हाला देवाला भेटायचं, देवाला पाहायचं, तर मग त्याचप्रमाणे तयारी करून तुम्हाला आतमध्ये जायचं. येस येस. Praise the Lord. हालेलुया. तीच तुला समजतंय. येस. मग तो त्या समय यायचा का पहिले यायचा? पहिलेच यायचा. कसा यायचा? अगोदर यायचा. अगोदर येऊन तयारी करायची. Yes. Praise the Lord. हालेलुया. ज्यास आपण चर्च मध्ये येतो आराधनेसाठी, आपण अगोदर पाहिजे. कसं पाहिजे? अगोदर पाहिजे. आलो लगेच गाणे स्टार्ट. मन तुझं नियंत्रित आहे का? तुझं मन तेवढं तू तयार केलंस का? एक 10 मिनिटं पहिले प्रार्थना करून ती स्थिरता तुझ्यामध्ये आणती का? कारण तुला जर देवाला स्तुती द्यायची, तुझं मन स्थिर होणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. तुला घर आहे, तुला लेकर आहे, तुला काम आहे, 50 विचार डोक्यामध्ये, देवाची स्तुती चालली, मनात विचार चालले, देवाला ती आराधना मान्य नाही.
Praise the Lord. हालेलुया. शब्द मुखातून येणं अंतकण भलतीकडे, म्हणून पूर्वी मंदिरात येऊन आपण मला स्थिर करणं गरजेचं आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही येऊन एक 10 मिनिटं प्रार्थना करताल, स्वतःचं मन स्थिर करताल का नाही मला माझ्या शरीराचं ऐकायचं नाही, मला माझ्या विचाराचं ऐकायचं नाही, हा समय देवाच्या महिमेचा आहे, मला माझा पूर्ण आत्म्यातून देवाला भेटायचंय, कारण मी त्याच कारणास्तव मंदिरात आलो आणि देवाचा स्पर्श मला गमवायचा नाही, आणि त्या स्पर्शमध्ये आज माझे मार्ग मोकळे होणार आहे. मी माझं मन स्थिर करतो, मी माझ्या मनाशी बोलतो का प्रभू माझे नेत्र भटकू देऊ नको, प्रभू माझे कान भटकू देऊ नको, पित्या माझं लक्ष भटकू देऊ नको, माझं मन नियंत्रित होऊ दे, माझं मन नियंत्रित. तुम्ही तसं तयार केलं पाहिजे. तुम्ही तयार होत नाही तसं आणि डायरेक्ट आराधना चालू केली, कोण देव स्पर्श करणार तुम्हाला? Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? आम्हाला डोळे आहेत, आम्हाला काय, डोळे आहेत. आम्हाला 4 लोक इथे दिसतात, कोण काय करतं कोण काय करतं आम्हाला दिसत. मग चालू आराधनेत ते मेंदू आहे ना, त्याचं काम असतं, त्याला जे रिपोर्ट येतात ना तो सांगतो आता अरे बघ हा काय करतो, आणि आपले काय चालले टाळे वाजवणं. टाळे चालले. तुमचं मन नियंत्रित नाही. मग डोळ्यांना दिसणार नाही का? दिसणार. दिसणार, पण स्वतःला एवढं नियंत्रित करावं लागतं आराधना अगोदर. नाही हे लक्ष भटकवणारे विचार मला माझ्यावर हावी होऊ द्यायची नाही. समय आहे देवाला महिमा द्यायचा, माझं कॉन्सन्ट्रेशन मी लूज करणार नाही, मी फक्त देवाचा महिमा पाहत राहणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेस नाही, लक्ष भटकणार. मग चर्च काय भटकणार? लक्ष भटकणार. अरे ड्रम सेट तिकडे होता का, आज इकडे गेला. आराधनेत लक्ष नाही लागणार. चर्च प्रेज द लॉर्ड. अरे यांनी ओढलीच नाही घेतली डोक्यावर, याला काय सेन्सच नाही. आराधना चालू, काय चालू? आराधना चालू आहे. सैतान छोटे छोटे गोष्टी शोधणार, तुमच्या डोक्यात टाकणार. चालू आराधनेत तुमचं लक्ष काय होणार? भटकणार. मग तुम्ही कोणती महिमा गायली, तुम्ही त्या महिमेत प्रभूला पाहणार नाही, कारण तुमचा देह तुम्हाला देवाशी जोडू देणार नाही. Praise the Lord. हालेलुया. म्हणून तो 5 मिनिटं डोळे बंद करा. पुष्कळ लोकांना डोळेच बंद करता नाही येत. डोळे उघडे राहील, तुझ्या मित्राला तू सिग्नल देत राहील, तू कसा कनेक्ट होशील देवाला? Praise the Lord. हालेलुया. काय बंद केले पाहिजे? डोळे बंद केले पाहिजे. बोला, काय बंद केले पाहिजे? डोळे बंद केले पाहिजे. कधी कधी डिस्टर्बन्स ऍटमॉस्फिअर चर्च मध्ये असतो, जिथं लक्ष लागत नाही, कोणी कोणी मस्ती करतं, मजाक करतं, त्याच्यामुळे स्पिरिट डिस्टर्ब होतो. पण देवा मी त्याच्यासाठी नाही आलो, मला माझी तर महिमा तुला द्यायची, मी डोळे बंद करूनच आराधना करतो आज. Praise the Lord. हालेलुया. पण ती तळमळ पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की मी याजक आहे आणि देवाने ठरवलंय तर त्याप्रमाणे मला धूप आलंच पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून इथं येऊन 10 मिनिटं पहिले प्रार्थना करा. काय करा? प्रार्थना करा. लवकर आले तर बसू नका, मन पण तयार करणार. Praise the Lord. हालेलुया. नाही आलो लवकर येऊन, अरे प्रार्थना कर. काय कर? प्रार्थना कर. तुझी महिमा देवाला द्यायला आलाय, तुझे डोळे पहिले देवाला सबमिट कर. का प्रभू इकडं तिकडं भरपूर गोष्टी दिसतील, मला अनुग्रह दे, आज मला फक्त तुझ्याशी जॉईंट व्हायचंय. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? कळतंय? आम्हाला नाक आहे, काय आम्हाला? ना काही. आणि त्याच्यामध्ये ते सेन्स आहेत स्मेल ओढण्याचे, आणि त्या परिसरात आपलं चर्च आहे, तिथे वेगवेगळा सुंदर सुंदरचा स्मेल काय करतो, येत राहत. आपण म्हणतो उपवास करून या. काय करून या? उपवास करून या. ते सुगंध तुमच्यात इन्फ्लुएन्स टाकणार. काय बनलंय मनाला विचारतं, हा सुगंध कसला आहे? चालू आराधनेत तुम्ही तुमच्या मनाला सांगता का कोणती डिश बनलेली आहे? Praise the Lord. हालेलुया. समजतंय? मग चर्च आम्ही ज्या प्रकारे कनेक्ट व्हायला पाहिजे, आमचं नाक आमचे डोळे आम्हाला कनेक्ट होऊ देत नाही. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही येऊन पहिले स्वतःला देवाला सादरच केलं पाहिजे का नाही नाही मला आज देवाला महिमा द्यायचा आहे. हे डोळे काय दाखवतील, या नाकात कोणता कोणता वास येईल, मला तिकडे लक्ष नाही द्यायचं. पित्या मला फक्त तुझी आराधना करायची, कारण आराधनेत खरोखर सामर्थ्य, आराधना आत्म्यातून होईल, देवाचा आत्मा स्पर्श करणार. Praise the Lord. हालेलुया. म्हणून पूर्वी तुम्ही आले पाहिजे आणि स्वतःला देवाला सादर करून आपलं मन तुम्ही तयार केलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. याजक असाच मंदिरात जात नव्हता, पूर्वी तो आपले वस्त्र तयार करायचे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून प्लीज ज्यावेळेस तुम्ही येताल घरी, इथं तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. मनात काही राग असेल, मनात काही द्वेष असेल, मनात काही अनेक गोष्टी असतील, तुम्ही सगळ्या झटकून तुमचं मन एकत्रित केलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समोरून तशी आराधना येणार नाही ज्या लेवलची तुम्हाला पाहिजे, पण देवा त्याची आराधना सहज मी नाही आलो, मला माझी महिमा द्यायची, म्हणून तुमचं मन तुम्ही तेवढं तयार केलं पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. तुला समजते प्रत्येकाला, किंवा एखादा स्वभाव तुम्हाला मंडळीतला माहित पडला, वर्षिप मधला, अरे हा मंडळ आहे याची आराधना, अरे तू त्याच्यासाठी नाही आला, तू तुझी महिमा देण्यासाठी कोणाला आला? Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समजतंय सैतान काय करतो, तुम्हाला कनेक्ट होऊ देत नाही. तुम्हाला व्यक्ती दाखवतो, तुम्हाला त्याचा स्वभाव दाखवतो, तुम्हाला चित्र दाखवतो, तुम्हाला इनकरेक्ट गोष्टी दाखवतो, आणि मग तुमचं मन आराधनेत जोडलं जात नाही. गाणे सगळे गायले, गाणे सगळे गायले. मग काय तो देव शेवटच्या आत्म्यात त्या गाण्यात आला का? नाही, आज सगळ्यांना पॉवरफुल झालं. अरे बाबा, जिथं दोघं किंवा तिथं देवाचा आत्मा आहे, तुझं लाटलं मन तयार झालं, मग तुला लाटला अभिषेक जाणवतो.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कधी येतो? सुरुवातीलाच ज्यावेळेस दोघे किंवा तिघं जमले देव तिथं नाही. लाटलेलं देवा इनोटिंग जाणवलं. काय तुझं मन त्याच रेडी झालं. हळू 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 मग ते मन जाऊन कुठेतरी ते गाण्यात जोडल्या गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही मला अभिषेक नाही जाणवत, मग तू अभिषेक निर्माण करा, लोकांना जाणू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय आम्हाला आमची महिमा कोणाला द्यायची? देवाला द्यायची. नाही मला अभिषेक नाही जाणवत, ते याच्या ठरवल कोणात अभिषेक आहे कोणात नाही, पण तू नको ठरवूस, तू आपला महिमा देवाला दे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय देवाचा एक स्टँडर्ड आहे, देवाचा एक समय, आणि त्या समय प्रभूने लावून दिला, आणि त्या समयात देवाची महिमा आपण केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरची आराधना 24 तास करा, घरची आराधना, 24 तास पण करा. मंदिरातली आराधनेचा एक समय, आणि त्या समयात तुम्ही देवाला महिमा दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो म्हणतो ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे महिमा मिळेल तर मी तुला नक्की त्या आराधनेत भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुमची इच्छा नाही का त्या आराधनेत देव तुम्हाला भेटावा? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर तुम्ही स्वतःला नियंत्रित करणार, प्रार्थना करणार, 10 मिनिटं देवाशी बोलणार, तरच देवाची महिमा तुम्ही करता. Yes. आपण कधी कधी आता नवीन नवीन आराधना घेतो, आपण तो करा बरं तुम्ही प्रार्थना, 2 मिनिटात तोंड बंद. का तुला बोलता नाही देवाशी? का तुला जोडता येत नाही? तुझं मन तू तयार करत नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या प्रेमात आपण पडतो ना, त्याच्याबरोबर भरपूर वेळ घालावा असं आम्हाला वाटतं. आणि मग जर देवाचं प्रेम तुमच्यावर आहे आणि तुम्ही देवाच्या प्रेमात पडलाय तर तुम्हाला देवाशी बोलता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय झकारिया वेळेच्या अगोदर तिथं गेला, आपली तयारी केली, आणि मगच तो मंदिरामध्ये शिरला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च तुम्ही येऊन पहिले प्रार्थना केली पाहिजे, तुमचं मन स्वच्छ केलं पाहिजे, शुद्ध केलं पाहिजे, त्याच्यातली घृणा टाकून दिली पाहिजे, तर रक्ताखाली त्याला मोकळं करून म्हणलं पाहिजे का प्रभू आज उत्तमातलं उत्तम देईल, मला बळ दे, मला शक्ती दे, आणि माझ्यामध्ये तू जागेवर हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? नाही तर फक्त एक मनाला हे गाणे झाले आजचे गाणे नाही, तुला देव पुढे भेटला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं या चर्च? वेळेच्या आधी. वेळेच्या आधी. कसं या? वेळेच्या आधी. वेळेवर येऊ नका, वेळेच्या आधी या तयारी करा आपली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही कोणाच्या आराधनेत चालू नका, तुम्ही तुमची आराधना देते देवाला शिका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं पारितोषिक देवाने तुम्हाला दिलं पाहिजे, कारण तिथं लीड करणार नाही, तिथं सगळ्यांना आपली आराधना देवाला द्यायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून झकारिया बाहेर गावचा होता. कोणत्या गावाचा होता? बाहेर गावचा. पण तरी तो समय पूर्वी तिथं येऊन आपली तयारी करतो, आणि मग देवाच्या महिमेला मंदिरात जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगेल का तुमची आराधनेचा लेवल वाढला पाहिजे, आणि देवाला एक उत्तम महिमा गेली पाहिजे. म्हणून वेळेच्या अगोदर येऊन प्लीज एक 10 मिनिटं प्रार्थना करा. काय करा? प्रार्थना करा. प्रार्थना करा. घरी येऊन प्रार्थना करा, का देवा काहीतरी उत्तम द्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजते प्रत्येकाला? कळला पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट, का तो जसं आतमध्ये जायचा, धूप जाळायचा. काय जाळायचा? धूप जाळायचा. आणि प्रभू म्हणला होता का निराळा धूप नको. कसं धूप नको? निराळे धूप नको. मी जे धूप ठरवलंय त्याचप्रमाणे मला धूप काय करायचं? जाळायचं. 5व्या ठिकाणी आपण निर्गम 30 अध्याय 34 आणि 35 वचन. आणि यहोवाने मोशेला सांगितले, तू आपणाजवळ सुगंधी मसाले म्हणजे गंधरस, जटामांसी व गंधाबिरुजा हे सुगंधी मसाले व निर्मळ ऊद घे, हे समभाग असावे, आणि तू यांचा धूप कर. तो सुगंध गांध्याच्या कृतीप्रमाणे केलेला, मिठाने खरावलेला, निर्मळ पवित्र असा कर. कसा कर चर्च? निर्मळ पवित्र. म्हणजे पहा, धूप पण कसा हा पाहिजे? कुणी ठरवलंय? देवाने ठरवलं. प्लीज बोला. कुणी ठरवलंय? देवाने. पहा प्लीज इकडे लक्ष द्या. म्हणून प्रार्थना गरजेची, कॉन्सन्ट्रेशन देवाकडे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण 2 मिनिटात पहा टॉपिक पण तोच. कॉन्सन्ट्रेट नाही, काय नाही. देवाचं वाचनाकडे लक्ष आपलं कमी आहे, पण आपण दुसरं लवकर कॅच करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे म्हणतं लक्ष देत आपण तिकडं देत नाही. आदमाचा स्वभाव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे सांगितलं तसं करत नाही. त्यासाठी प्रार्थना पाहिजे. येस. म्हणून चर्चला जेव्हा तुम्ही येताल पहिले या आणि काय करा? प्रार्थना करा. वचन नाही सुटलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टॉपिक कडे येऊ. का देवाने धूप कसं पाहिजे? तुम्ही तयार तर केले इथे येऊन, पण धूप द्यायचे देवाला. काय द्यायचं? धूप द्यायचे. ते धूप त्या वेदीवर ठेवायचं, ते जाळून देवाला त्याच्यात सुगंध द्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्याने ते सुगंध म्हणजे ते धूप कसं असावं त्याचा एक रेशिओ म्हणजे त्याचा एक दर्जा ठरवला. ते कसं कसं बनवायचं हे पण मी ठरवलं. देवाने आणि तो ठरवलं. म्हणला का पवित्र कर. काय कर? पवित्र ते कर. पवित्र असं मला पाहिजे. म्हणजे त्या धूपामध्ये पण ती पवित्रता पाहिजे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही धूप जाळत नाही चर्च. आज आम्ही धूप जाळत नाही. नाही. आज आमची आराधना आमची पवित्रता आहे.
Praise the Lord. हालेलुया. आमची आराधना आमची काय पवित्रता. आणि आमच्या आत जर पवित्रता असेल आणि त्या पवित्रतेने आम्ही गीत गातो तर देव नक्की त्याचा सुगंध घेतात. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. कारण जे धूप जाळणार ते पवित्र पाहिजे. कसं पाहिजे? पवित्र ते पाहिजे. भेसळले पाहिजे. म्हणून जर तुम्हाला देवाची आराधना करायची आणि तुमच्या आतमध्ये जर भेसळले आणि तुम्ही मोठमोठे गीत गाता तर देव म्हणतो का त्या आतमधले जे धूप आहे त्याची पवित्रता संपली आणि ते धूप मला काही गौरव देत नाही. Praise the Lord. हालेलुया. कळलं प्रत्येकाला? आम्ही आता धूप जाळतो का? नाही. नाही. आमची पवित्रताच देवाचं काय आहे? धूप आहे. धूप आहे आणि ती पवित्रता टिकणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. आणि जर ती आठवडाभर पवित्रता सांभाळली नाही आणि रविवारच्या दिवशी येऊन ते गीत स्टार्ट केलं तर त्याच्यातला जो सुगंध आहे तो वाहत नाही, ती दुर्गंधपणे वाटतं. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. कारण देव म्हणतो का जर त्याप्रमाणे नसणार तर मी तुला भेटणार नाही. नाही. म्हणजे रविवारी जसा मी आराधनेला येतो तो आठवडाभर तुम्हाला धूप तयार करायचं. काय तयार करायचं? धूप तयार म्हणजे करायचं. तुमच्या आतमध्ये ती पवित्रता तुम्हाला टिकवायची जेणेकरून रविवारी ती पवित्रता तुम्ही देवाला देऊन देवाचा गौरव करू शकता. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजा आपण एक गीत गायलं कोणता? मेरा दिल बने तेरा तेरा सिंहासन आणि पुढे म्हणतो मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके मेरे बात से तेरी खुशबू महके. आठवडाभर किती तोंड ताब्यात ठेवलं, आठवडाभर किती नियंत्रित राहिला, आठवडाभर किती तुटला का प्रभू, चुकलो भटकलो मला माफ कर, ते तर काही केलं नाही. आणि गीतात तू काय म्हणतो? मेरा दिल बने तेरा सिंहासन. आठवडाभर तू काही केलं नाही आणि मग कसं रविवारी सिंहासन तयार होणार? Praise the Lord. हालेलुया. मी तुला समजतं चर्च शब्द आहेत पण शब्दामागे समर्पण नाही. म्हणून ते गीत फक्त कानाने आपण मुखाने गातो आणि कानाने ऐकतो पण त्यात अभिषेक पाहत नाही. Praise the Lord. हालेलुया. धूपाची पवित्रता टिकून ठेवणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. मी तुला समजतं प्रत्येकाला आठवडाभर किती गळ घातलं कोणावर? स्वतःवर, तुमच्या मुखावर का प्रभू माझा स्वभाव मला बदलायचा, पित्या कुठे कुठे मी वाईट वागतोय, कुठे कुठे मी वाईट बोलतोय, कुठे कुठे माझ्यामध्ये चेंज नाही पित्या प्रभू मला माझी पवित्रता राखली पाहिजे. कारण गीत मी गातोय मेरा दिल बने तेरा सिंहासन. ते कधी बांधणार ज्या तिथं पवित्रता असणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून चर्च देवाची इच्छा आहे आठवडाभर जाता. कसं जाता? आठवडाभर स्वतःवर काम करा जेणेकरून जे रविवारी तुम्ही गीत गाताल त्या गीतातून देवाचं सामर्थ्य वाहणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आठवडाभर काही स्वतःवर काम केलं नाही, काही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु देवाचे गीत मोठमोठ्याने गाऊ लागले, देवाचा गौरव होत नाही, देवाला ती आराधना गोंगाट प्रमाणे देव तिथे येत नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समजतंय जे आपण गातो त्याचे भाव आमच्या हृदयावर उमटले पाहिजे आणि त्याप्रमाणे आमचं जीवन प्रभूला पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. आपण समजा गीत गायलं तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, कुणी? परमेश्वराने. हा मग खरोखर आठवडाभर तू घेरलेला होता का कुणाने? देवाने. आठवडाभर भांडणं केले, आठवडाभर निंदा केली, आठवडाभर चहाड्या केल्या, आठवडाभर द्वेष केला, आठवडाभर टीव्ही मध्ये राहिला, आठवडाभर वाईट गोष्टी केल्या आणि गीत कोणतं गातो? तूने मुझे आके पीछे घेर रखा है. तेव्हा तो मॅच होत नाही. काय होत नाही? मॅच होत नाही. अभिषेक नाही वाहणार कारण आठवडाभर तू नव्हता, आठवडाभर तू मांडलाच नाही का प्रभू टीव्ही हावी होतोय, आठवडाभर तू मांडलाच नाही का प्रभू द्वेष हावी होतोय, आठवडाभर तू मांडलाच नाही का प्रभू देहात चालू लागलो, प्लीज मला आत्मा चाल. आठवडाभर तू असं काही केलंच नाही आणि रविवारी तू फक्त गातो तूने मुझे आगे पीछे घेर रखा है. ते म्हणतो अरे कुठं काय? Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतंय जर आत्म्यातून महिमा जाईल ना चर्च देवाचा आत्मा स्पर्श करतात. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतंय प्रत्येकाला समर्पण नाही आराधना काही कामाची नाही. चर्च आराधनेत देवाला भेटायचं, ते भेटण्यासाठी येतो पण जर तिथं अशुद्धता असेल, तिथं अपवित्रता असेल तो परमेश्वर तुम्हाला भेटणार नाही. Praise the Lord. हालेलुया. कुटुंबात काही समस्या आहेत, कुटुंबात काही अडचणी आहेत, मग देवाची इच्छा विश्वासात कसं पाहिजे? तू स्थिर पाहिजे. कसं पाहिजे? स्थिर पाहिजे. येस घरामध्ये कधी भांडणं होतात, कधी कर्ज आहे, कधी आजार आहे, पण त्या समयी तू आपला विश्वास मजबूत केला पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. मन निराश होईल, स्वतःला प्रोत्साहित करायचं नाही देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्या बरोबर आहे. का? कारण आपण एक गीत गातो कोणतं? प्रभू के हात हे मेरे साथ मुझको कोई डर नहीं है. आठवडाभर तू म्हटलास का देव माझ्या बरोबर आहे? Praise the Lord. हालेलुया. आठवडाभर रडलास, आठवडाभर काय केलं? रडलास. आठवडाभर रडला, आठवडाभर दुःखी राहिला, आठवडाभर टेन्शन मध्ये गेलं आणि गीत आहे तेरा प्रभू के हात है मेरे साथ मुझको कोई डर नहीं. ते म्हणतो गीत गातो पण आठवड्यात मी तुझ्या बरोबर मी तुला दिसत नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला समजतं चर्च आम्ही आराधना करतो पण आराधनेला जे पवित्रता जे आपण जे धूप तयार झालं पाहिजे आतमध्ये ते धूप तयार होत नाही आणि देवाला तो महिमा मिळत नाही. चर्च Praise the Lord. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तुम्ही याजक आहात आणि तुम्हाला देवाची आराधना आलीच पाहिजे. चर्च येस.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, रविवारी किती डोळे बंद करतो आणि किती अंग वाकडत त्याची इफेक्ट नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. आठवडाभर किती झळ खातो, आठवडाभर किती प्रयत्न करतो, तो अभिषेक सुरू करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, नाहीतर रविवारी पण फुल आपण इफेक्ट द्या चांगले आहेत, पण पवित्रता पाहिजे. काय पाहिजे? पवित्रता पाहिजे. पवित्रता बरोबर इफेक्ट असेल तर मजाच वेगळी. पवित्रता काही नाही, सामर्थ्य काही नाही, फक्त काय आहे? इफेक्ट आहेत. इफेक्टच आहे. ते म्हणतो अभिषेक कुठे आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, असं तसं निराळ धूप जाळून जमणार नाही. नाही. आम्हाला देवाच्या दर्जेनुसारच देवाला आराधना दिली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, किती लोकांना कळतंय बच्चे? कळतंय चर्च लेवल वाढला पाहिजे आराधनेचा. प्लीज राग येतो का तुम्हाला? रेंज वाढला पाहिजे. काय वाढला पाहिजे? रेंज वाढला पाहिजे. चर्च नवीन आहे म्हणून आपण म्हणतो चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पण माझं काम आहे तुम्हाला सांगण्याचे. देवाने मला शिकवलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, कारण ती पवित्रता खरे पण पाहिजे. ते नसेल देवाचा गौरव होणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, आपण ते गीत गातो, तेरे प्यार पे हो गया फिदा, दुनिया से तो मैं हो गया जुदा. जा बरं ट्रॅक्स वाटायला नाही चाललो घरी, आणि तू तर म्हणला तेरे प्यार पे हो गया फिदा, दुनिया से तो मैं हो गया जुदा. मग तुझे गीत आणि तुझं जीवन मॅच नाही होत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, त्या गीतात कसे होतो लगेच आपण तेरे प्यार पे असं एकदम रोमॅन्टिक याच्यामध्ये, आणि ते म्हणतो जा रे ट्रॅक्स वाटायला, चालला घरी. मग चर्च तुझी आराधना कुठं आणि तुझं जीवन कुठे? मॅच होत नाही. धूप निराळ आहे. धूप कसं आहे? निराळा आहे. म्हणजे तोंडात देवाच्या तोंडावर आपण वेगळं बोलतो आणि लगेच थोड्या वेळाने आपण वेगळे होऊन जातो. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया, ते गाणं आहे ना, कसमे वादे निभाएंगे हम. तुम्ही जे गाता ना, तुम्ही देवाला प्रॉमिस केले. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया, समजतंय? तुम्ही जे गायले तुम्ही ते पूर्ण केलं पाहिजे. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया, तुम्ही बोलता एक आणि करता एक. ते म्हणतो कोणती आराधना आहे ही? आराधना मला मान्य नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, देवाचा एक दर्जा आहे. चर्च देवाला इझिली घेऊ नका. आमचा परमेश्वर खूप प्रेमळ आहे, आम्हाला समजून घेतो, पण आपण त्याला खूपच समजून घ्यायला हवं. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया, पहा, याद्वारे स्वर्गात जागा मिळणार नाही. नाही. पुन्हा त्याला स्वर्गात भेसळ नकोय. चर्च एक भेसळ होती, ती भेसळ काढली, परंतु आता जे घेईल तो छटाई करणार. Yes, yes. स्वर्गात लय जागा नाहीये, थोडी जागा आहे. 1/3 पडले तेवढेच तिथं भरणार आहे. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया, समजतंय? किती पडलेत? 1/3. हा, तेवढेच तिथं भरणार आहेत. म्हणून आपली जी दावेदारी ती दाखल करा का प्रभू, मी त्या स्टँडर्डनी आराधना करतो, माझा नंबर कन्फर्म कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, तीच तुला समजतंय? बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडेच आहेत. आता पटतंय ना? बोलवलेले थोडेच आहेत. हा, बोलवलेले पुष्कळ आहेत. पण निवडलेले थोडेच आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, तीच तुला समजतंय? आम्हाला जागा कन्फर्म करायची स्वर्गात इच्छा. आणि जर इथं आराधना आम्हाला जमत नाही, मग स्वर्गात कोणती आराधना तुम्ही करणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आपलं आराधनेचं स्टँडर्ड वाढवा आणि आठवडाभर स्वतःला नम्र लीन करा. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण येऊ द्या. स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करा. देवाकडे प्रार्थना करा का पित्या, तुझ्या महिमेत मी कसा उभा राहू? माझ्यामध्ये पुष्कळच्या गोष्टी त्या अपवित्र आहेत, तुला न आवडणाऱ्या आहेत. मी तुझ्या महिमेत येऊ नाही शकत. हे पित्या मला बळ दे. या गोष्टीपासून मी बाहेर पडलो पाहिजे, मी सुटलो पाहिजे, तर मला तुझा महिमा करायचा आहे पित्या. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही असं करताल आणि ज्यावेळेस तुम्ही चर्च मध्ये देवाची महिमा करताल, त्या शब्दातूनच देवाचा आत्मा स्पर्श करतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, असं नाही का प्रीचिंग मध्ये देवाचा आत्मा बोलतो, नाही. त्या गीतामध्येच ते गीत उघडतं. गीत काय होतं? उघडतं. म्हणजे त्या गीतामधून देवाचा आत्मा एक वेगळ्या प्रकारे आम्हाशी बोलू लागतो. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते जर होत नाही तर मग गडबड आहे आराधनेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, देव सुरुवातीपासून आतुर असतो, कारण आठवडाभर देवाला बोलायला भेटत नाही. मग ते म्हणतो का जसा तू रविवारी आराधना स्टार्ट करल, मी इमिजिएट तुझ्याशी बोलायला चालू करणार आहे गीताद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, ते गीत जे आहेत आम्ही गातो, पण देवाचा आत्मा आमच्या अंतरात्मा त्याच्यातून लगेच एक आम्हाला रेव्हलेशन, एक प्रगटीकरण किंवा आमच्या लाईफ मध्ये काय लगेच देव स्पर्श करू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, येस, लगेच होतं चर्च. वेळ नाही लागत. लगेच आम्हाला इन्व्हेंटिंग लगेच जाणू लागतो का ते स्पर्श, ते शब्द आहेत ते आत्म्यातून वाहू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, पण जर आठवडाभर असं काहीच नाही, आठवडाभर जर महिमाच नाही, आठवडाभर स्वतः कामच नाही, आणि जर तुम्ही निराळा धूप घेऊन येतात, देवाला महिमा मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्लीज तुला कळतंय आजचं वचन? प्लीज तुला कळतंय? वेळेचं कसं यायचं? अगोदर यायचं. अगोदर यायचं. आणि आपलं धूप, आपली पवित्रता ही आम्हाला टिकून ठेवायची. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, शेवटचं प्रगटीकरण मी सांगल समजण्यासाठी.
तिथं असं लिहिलं का ज्या तू असं करशील देव तुला प्रगट होणार. कोण प्रगट होणार? देव प्रगट होणार. जखारिया याजक ज्यावेळेस मंदिरामध्ये गेला त्याने धूप जाळलं, त्याला देवाचा दूत काय झाला? प्रगट झाला. प्रगट झाला तिथं. झाला. तुम्ही वाचा योहान बाप्तिस्मा करण्याचा वडील ज्यावेळेस त्या मंदिरात गेला आणि धूप, कोण प्रगट झाला? लगेच देवाचा दूत. देव प्रगट झाला. का प्रगट झाला? असं लिहिलंय का जखारिया देवाची आज्ञा पाळणारा होता.